नमस्कार मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी अवंती आहे तिला भास्कर खूप त्रास देत असतो आणि त्यामुळे ती खूप चिडलेली असते. तेवढ्यात ती आता सावी जी असते ती फुलदाणी घेते आणि ती म्हणते की आता भास्करच्या डोक्यातच मारायची आहे. तर नीता तिला थांबवते. नीता म्हणते, "अगं सावी, काय करते तू हे?" आणि जो भास्कर आहे तो तिथे बसलेला असतो आणि तो त्याचं काम करत असतो. पुढे त्याचं तोंड असतं. तर इकडे आता सावी तिला थांबवते आणि म्हणते, सावीला म्हणते नीता की "हे बघ सावी, असं काही करू नकोस तू. अगं चूक करते तू. अगं तुला माहीत नाही ते कसे आहेत ते. त्यामुळे त्यांच्या नादी नको लागू तू." असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणतात की "हे बघा." भास्कर म्हणतो, "काय चाललं तुमच्या दोघींची कुजबूज? काय बोलताय तुम्ही दोघीजणी?" असं भास्कर म्हणतो. तो लगेच मागे बघतो. तर आता लगेच नीता म्हणते, "काही नाही. हो, काही नाही असंच." तर आता ते म्हणतात की "जा जेवणाचं बघ." तर आता लगेच तिच्याजवळ येतात, म्हणतो, "जेवणाचं बघ." तर ती म्हणते की "हो, चल सावी, तुला पण खायला आधी काहीतरी बनवून देते." तर आता लगेच ती सावी त्या भास्करकडे रागच बघत राहते. तर आता भास्कर मनातल्या मनात म्हणतो, "ही पोरगी माझ्याकडे अशी काऊन बघतीये? ही येडी पोरगी पण माझ्याकडे कशी बघते ना?" असं तो म्हणतो. आणि आता लगेच तिथून त्या दोघी जातात आणि इकडे आता त्या स्वयंपाकघरात येतात. तर इकडे भास्कर त्याचं काम सुरू करतो. तर आल्यावरती इकडे स्वयंपाकघरामध्ये आता नीता आणि अवंती स्वयंपाकाला लागतात. तर सावी तिथे नसते. त्या दोघी स्वयंपाक बनवत असतात. तेवढ्यात नीताला त्रास होत असतो. तर आता लगेच अवंती म्हणते, "अगं तू राहू दे ना, मी करते ना स्वयंपाक." असं म्हणते. आणि आता लगेच तिथे जी दामिनी आहे ती येते आणि दामिनी बघते. दामिनी म्हणते, "काय चाललंय तुमचंवालं? सावीसाठी काय बनवलं?" तर त्या म्हणतात की "काही नाही बनवलं अजून." तर ते म्हणते की "मग नका बनवू, राहू द्या, मी बनवते." एवढा वेळ बनवायचं ना, किती वेळ तिला तिच्या पोटात गेलं असतं बिचारीच्या, तिने खाल्लं नसतं का? असं म्हणतात. आणि आता ती म्हणते, "व्हा बाजूला तुम्ही दोघी पण." आणि त्यांना बाजूला व्हायला सांगते. आणि जी दामिनी आहे ती आता तिला स्वयंपाक बनवायला लागते. तेवढं तिला सावी येते. ती म्हणते, "काय बनवणार आहे तुम्ही माझ्यासाठी?" तर ती म्हणते की "काय बनवू, तू सांग ना तुझ्या आवडीचं." तर ती म्हणते, "माझ्या आवडीचं की तुमच्या आवडीचं?" असं सावी बोलते. आणि आता लगेच ती म्हणते की "अगं सावी, तुझ्या आवडीचं तू सांग काय बनवायचं." तर सावी म्हणते, "काही गरज नाही आहे बनवायची. हे बघा वाटीत माझ्या मॅगी आहेत. मी मॅगी खाल्ली पण मला आता काही नाही खायचं." असं म्हणते. आणि आता लगेच ती म्हणते की "आता मला काहीच नाही पाहिजे." असं बोलते. आणि आता लगेच त्या तिथे लगेच दामिनी म्हणते की असं का वागते ना, माझा आज प्लॅन हिला संपवायचा होता पण ही असं कसं काय, हिला कळलं काय माहिती. तर इकडे भास्कर बसलेला असतो आणि सावी काठी घेते आणि काठी घेऊन त्या भास्करला खूप मारत असते. आणि नीता आणि त्या तिथे ते बघतात मजा आणि त्या खूप हसत असतात. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे ना. आता जो भास्कर आहे तो सावीसोबत काय करेल हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.